आज आपल्या शाळेमध्ये पाहिला. मी पार्लमेंटमध्ये खासदारांचा डान्स पाहिला होता. मी सरकारवर तुटून पडायला काय हरकत नाही, पण वेलमध्ये आलेले खासदार त्या ठिकाणी कसा डान्स करतात. डान्स म्हणण्यापेक्षा म्हणजे ठीक आहे, त्यांच्या भावना व्यक्त करतात. लोकशाहीमध्ये त्यांना पूर्णपणे अधिकार आहे. सरकारच्या समोर आपल्या व्यथा मांडणं, आपली कथा मांडणं हा त्यांना पूर्णपणे डेमोक्रेसीमध्ये पूर्णपणे अधिकार आहे. काम थांबवून त्या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका मांडू नये. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही अत्यंत समृद्ध आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान अत्यंत मजबूत आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणणारं हे संविधान. आणि आपल्या संस्थेचं नाव आहे प्रज्ञा, शील आणि करुणा. जर तुम्ही ऐकली मोहन गायकवाड यांची आज्ञा, तर तुमच्या जवळ नशीब येणार आहे प्रज्ञा. जर तुम्हाला आपल्या जिंदगीचं चांगलं गतीनं ठरवायचं असेल ही, तर तुमच्याजवळ असावं लागेल ही. आणि करुणा जी आहे ती आपल्या हृदयामध्ये जर असेल, तथागत गौतम बुद्धांनी प्रज्ञा, शील आणि करुणा दीप शांती सत्य दीप हो, प्रज्ञा, शील, करुणा अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची भूमिका मांडली. आणि जगामध्ये, विश्वामध्ये शांती स्थापन झाली पाहिजे. परवा माननीय नरेंद्र मोदी साहेब भूमिकेला होते. प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमामध्ये जगामध्ये आपले जवळजवळ 4-5 कोटीपेक्षा जास्त लोक राहतात. आणि प्रवासी भारतीयांचा प्रत्येक वर्षाला एक मोठा कार्यक्रम होतो. भुवनेश्वरमध्ये माननीय नरेंद्र मोदी असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला युद्धाची गरज नाही, आम्हाला बुद्धाची गरज आहे. जे युक्रेन आणि